20 तारखेला जो जंतर मंतर मध्ये जो प्रोटेक्शन झाला आहे त्याच्यामध्ये लहान मुली त्यांना मुली म्हणून असं न बघता त्यांचे कपडे फाडले गेले, त्यांना लाठीमार करण्यात आली आणि त्यांच्या खूप असं त्यांचा डोकं वगैरे पण फोडण्यात आलं आणि हे सर्व काही बीजेपीच्या गुंड पोलीस वेशात येऊन यांनी केलेलं आहे. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. माझं नाव गौरी जाधव, मी नाशिकमध्ये राहते आणि मी आता जॉब करते. पण माझे बहीण भाऊ, माझी युवा पिढी, माझ्यापेक्षा यंगर लोक, ते लोक तर शिकताय, तर त्यांच्यासाठी मी आज आलेली आहे. सोनम वांगचूकसाठी मी आलेली आहे. आणि जे काही घडलेलं आहे दिल्लीमध्ये, जे काही पोलीस लोक मारतायत आणि हर्टफुल करतायत स्टुडंटला, तर हे अतिशय चुकीची गोष्ट आहे. राजीनामा दिलाच पाहिजे. आणि मी एकच बोलेल की मोदी है तो सब कुछ नामुमकिन है. ही गोष्ट आता नॅशनल इंटरेस्टची नाही राहिलेली आहे, तर पब्लिक इंटरेस्टची गोष्ट झालेली आहे. तर त्यामध्ये चुकीचा बरोबर, ब्लॅक अँड व्हाईट, करेक्ट इनकरेक्टचा फरक हा प्रत्येक विद्यार्थ्याला समजतो आणि त्या गोष्टीवर नाही बोललं तर मग कसं हे करणार. दिल्ली येथे झालेल्या महिलांवर, विद्यार्थी याच्यावर लाठीचार्ज, त्यांच्यावर जो अत्याचार झाला, त्या महिलांना जो अति घाणेरड्या प्रकारे जे मारहाण झालेली आहे, बीजेपीच्या ज्या आंदोलनामध्ये सीजेपीच्या आंदोलनामध्ये बीजेपीचे जे पोलीस डुप्लिकेट आर्मी जे तिथे उभी केली आणि त्यांचा जो लाठीचार्ज झाला, त्यांच्या निषेधार्थ इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरलेली आहे आणि सरकारविरुद्ध आम्ही जाहीर निषेध करतो. 20 तारखेला जे नीट संदर्भात जे काही आंदोलन झालं दिल्लीला, यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणता की हे आंदोलन आम्ही शांततेत पार पाडलं. तुम्हाला शांततेत पार पाडायचं होतं आंदोलन, तर तुम्ही सोनम वांगचूक यांची भेट घ्यायला पाहिजे होती. एक सामान्य नागरिक आहे, हे जे चाललंय हे खूप वाईट चाललंय. आज मुलींना तुम्ही लाठीचार्ज करताय, का करताय लाठीचार्ज, का, याचा प्रश्न विचारायचा हवा. आणि मुलांना तुम्ही म्हणताय आंदोलन केल्यावर आतंकवादी, मग पुरावे द्या ना. माननीय अमित साहेब ठाकरेंनी जो प्रश्न विचारला, पुरावे द्या, तुम्ही पुरावे द्या. का तुम्ही मागे हटताय, पुरावे द्या ना. आणि विद्यार्थी सेनेमध्ये मी कार्यरत असून सरकार जे हे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर इतका अन्याय करतंय. काल दिल्लीमध्ये जो विद्यार्थ्यांवर हल्ला झाला, त्या हल्ल्याचे जे जबाबदार असतील, जे कोणी असतील आरोपी, त्यांच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे. आणि आमची मागणी एकच आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आम्हाला पाहिजे आणि तो जर नाही झाला तर येणाऱ्या काळामध्ये अजून तीव्र प्रकारचं आंदोलन करू आणि सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही सगळे युवा पोरं आज जंतर मंतरवर दिल्लीसाठी रवाना होऊ. जय हिंद, जय भारत. गेल्या महिनाभरापासून दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे जंतर मंतर. तर हे सरकार लोकशाही पद्धतीने आंदोलन न करता दडपशाही पद्धतीने करते व तेथील विद्यार्थ्यांवर अनेक त्यांनी अत्याचार केले. हे लोकशाहीला न मानण्यासारखे आहे. तर आम्ही आज या निषेधार्थ इथे आंदोलन करण्यासाठी जमलेलो आहे. मी एक लॉ स्टुडंट आहे आणि मी मोदी सरकारना आता रिक्वेस्ट करण्याची वेळ तर गेली, पण मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे, रेजिग्नेशन दिलंच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान, अमित शाह तिघांनी रेजिग्नेशन दिलं पाहिजे. कारण तुम्हाला ना सरकार चालवता येते, ना मुलांना सांभाळता येते. तुमचे मुलं नाहीये म्हणून तुम्ही इतरांच्या मुलांना मारतायत, ही खूप चुकीची गोष्ट आहे. आणि आता खूप झालंय, तर मला असं वाटतंय की आमची जी रिक्वेस्ट आहे ती पूर्ण केलीच पाहिजे. आणि जर नाही केली तर आम्ही जोपर्यंत ती रिक्वेस्ट पूर्ण करत नाही तोपर्यंत धरणा आणि ही आंदोलन चालूच राहणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं तुम्ही माघार घेतलाच पाहिजे.